नमस्कार मंडळी. निवडक उद्यमीच्या या पुढच्या पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर पॉडकास्टला सुरू करण्यापूर्वी थोडंसं निवडक उद्यमीबद्दल मला सांगायची इच्छा आहे. ते मी तुम्हाला थोडंसं सांगून घेतो. निवडक उद्यमी काय आहे तर हा एक निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. उद्दिष्ट असं की व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं. तसंच महाराष्ट्रीयन जो मराठी समाज आहे तो व्यवसाय तितका अग्रेसर नाही असं आपल्याला वाटतं. त्यातील उद्योजक मंडळींना एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा. याचा अर्थ ग्रुप फक्त मराठी समाजाकरताच आहे असं नाही. कार्यपद्धती आणि सभासदत्वामध्ये 11 डिसेंबरला ऍक्च्युली आम्ही निवडक उद्यमी हा चालू केला. 11 डिसेंबर 2023ला येस. 4 वर्ष पूर्ण झाली. 2019 पासून ग्रुप अस्तित्वात आहे. आता दर शुक्रवारची झूम मीटिंग व्हायची त्याच्याऐवजी आता एक पॉडकास्ट ऐकायला मिळेल. याचं कारण की आम्हाला जास्ती व्यापक करायचंय. स्वरूप लोकांपर्यंत पोहोचेल आणि जरा स्ट्रक्चर्ड म्हणजे एक बांधेसुद्धा आम्ही त्याला एक स्वरूप आणतोय. विषय विविध असतील. साधारणपणे 10 ते 11 या वेळात दर शुक्रवारी हे पॉडकास्ट आम्ही रिलीज करू. युट्यूबवरून केले जातील हे पॉडकास्ट. त्यामुळे तुम्ही निवडकच्या युट्यूबच्या लिस्टला मात्र सबस्क्राईब असा म्हणजे जॉयच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला युट्यूबची प्लेलिस्टची लिंक मिळेल. तिथून तुम्हाला भाग घेता येईल आणि याच्या मागोमाग आमच्याकडे व्हॉट्सअपवरती एक ग्रुपचं चर्चा आम्ही सुरू सुरू ठेवतो. तर या व्हॉट्सअप ग्रुपवर पण तुम्हाला जर सभासदत्व व्हायचं असेल तर आम्ही त्याला एक फी आहे ₹3,540 वर्षाला. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यातला एक भाग आहे. आपल्यात बदल घडायला आजूबाजूला तशा मानसिकतेचे लोक असावे लागतात. यावर जर आपला विश्वास असेल, आपलं असं वाटत असेल, तर निवडक उद्यमी अत्यंत योग्य फक्त निवडक उद्योजकांचा समूह आहे. काही प्राथमिक बाबींची पूर्तता केल्यावरच सदस्य होता येतं. आणि शिवाय 2 गोष्टी निवडक आता चालू करते जानेवारीपासून. पहिली गोष्ट म्हणजे उदयोन्मुख जे उद्योजक आहेत त्यांना आपण समुपदेशन चालू करतोय. याच्यामध्ये एक सेशन विनामूल्य असेल, मेंटरिंग ॲक्च्युली आहे. आणि पुढे जर मेंटरिंग स्वरूपात मदत हवी असेल तर मात्र फक्त निवडकची मेंबरशिप एवढी माफक तुम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा असेल त्यातनं हे वर्षभराचं मेंटरिंग तुम्हाला मिळेल. म्हणजे ₹3,000 तुम्हाला वर्षभर मेंटरिंग मिळेल. आठवड्यातून एक दिवस आपण मेंटरिंग तुम्हाला करू. वेगवेगळे विषय तुम्हाला याच्यामध्ये सल्ला घेता येईल. तर प्रायोगिक तत्वावरती हे आम्ही मेंटरिंगचं चालू करतोय. आणि एक दुसरी गोष्ट मात्र नक्की करतोय की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पुण्याला पुण्यामध्ये सध्या संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळात आपण एक फिजिकल मीटिंग घेतोय. याच्यामध्ये निवडकचे जे मेंबर आहेत, सभासद, त्यांची ही मीटिंग आहे. पेड सभासद जे आहेत ते हे जवळजवळ 4 वर्षापासून आम्हाला सपोर्ट करतात. 15 ते 16 मेंबरच सध्या आहेत. संख्या वाढली तर बघू, परंतु सध्या हे 15 ते 16 मेंबर आहेत. तर हे सोडून निवडकचा आपला फेसबुकचा ग्रुप सुद्धा आहे निवडक उद्यमीचा. तर तो सुद्धा तुम्ही जर सर्च केलात नेटवरती तुम्हाला मिळून जाईल. तर दिस इज व्हॉट अबाउट निवडक उद्यमी. आमचं नवीन जे स्वरूप आहे पॉडकास्टचं त्यातला मी आणि निशांत आवळे आम्ही दोघे गप्पा मारतो त्याच्यात. आणि आम्ही सांगतो की साधारण कशा प्रकारे तीन चार गोष्टींभोवती हे उद्योजकता फिरते. तर त्याच्यातलं एक मार्केटिंग, आर्थिक आणि मानसिकता या 3 गोष्टी आम्हाला वाटतात. तर हे सुद्धा फर्दर स्प्लिट करताना आमच्या असं लक्षात आलं की सुरुवात करताना व्यवसाय बरेच वेळेला व्यवसाय सुचतो आणि आपण जुजबी शिक्षण घेतो त्याचं आणि पटकन चालू करतो व्यवसाय. आणि हल्ली स्टार्टअप सुद्धा आहे कारण फंडिंगवरती पण लोकांचा खूप डोळा असतो. परंतु फंडिंग सुद्धा घेताना आपला व्यवसाय जर संपूर्णपणे खात्रीशीररित्या तो चांगला लॉंग टर्म राहील आणि फायद्यात राहील असं वाटलं तर पुढे फंडिंगला जायला हवं. फंडिंग अवेलेबल म्हणून व्यवसाय उभा करणं ही थोडंसं मला स्वतःला चुकीची बाब वाटते. तर व्यवसाय पाहताना काय पाहावं हे सध्या आम्ही काही चरण म्हणता येतील, काही काही चरण पॉडकास्ट आम्ही घेतोय. त्यातलं आज निशांतशी माझं बोलणं झालं की काय घेऊया. तर निशांतने असा एक कन्सेप्ट मांडला की अजून एक मला सांगायचं आहे की बरंचसं ज्ञान इंग्लिशमध्ये अडकून पडलंय. तर ते कसं आपल्याला डिकोड करून इथे मराठी लोकांसमोर आणता येईल हा पण एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. तर हे सगळं कंटेंट रिसर्च वगैरे जे काम आहे ते बरंच निशांत स्वतः करत असतो. कशा प्रकारे मग आमची चर्चा होते. आणि मग आम्ही असं ठरवलं की ज्या काय त्याच्या कंटेंटच्या विषयी गप्पा मारायच्या त्या पॉडकास्टमध्ये मारायच्या. असं हा ठरलेलं आहे. तर निशांत तू एक मला आत्ता म्हणलास, काल मला व्हिडिओ पण तू पाठवलास एक. तर तू काहीतरी डेल्टा 4 असं काहीतरी कन्सेप्ट म्हणलास की
हो. मग म्हटलं आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. आज डेल्टा फोर हम्म. काय आहे, म्हणजे याच्याबद्दल थोडंसं तू सांगशील का, काय व्हॉट हो, इज इट? बरोबर. धन्यवाद. स्वागत सगळ्यांचं. मी निशांत आवळे. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण बोललो होतो की मला सौमित्र सर आता म्हणाले की बिझनेस सुचतोय, काहीतरी आयडिया सुचली म्हणून व्यवसायात उतरणं, किंवा व्यवसायात उतरण्याआधी एक किमान ग्राउंड लेवलला काहीतरी त्याच्याबद्दल अभ्यास, रिसर्च नाही टिपिकली म्हणत, पण काहीतरी की प्रॉडक्टची वायबिलिटी आहे का, लोकांना ते पटणार आहे का वगैरे, असं करायला पाहिजे. मग तो जरा, नाही तर नंतर जाऊन मग ह्या सगळ्यामध्ये वेळ जातो किंवा कधीतरी भ्रमनिरासही होऊ शकतो. तर त्या लाईनवरतीच एक हे फ्रेमवर्क आहे की कसं आयडेंटिफाय करता येईल की जिथे फ्रेमवर्क म्हणजे सुद्धा काय हे सुद्धा सांग, मी तुला मध्ये मध्ये हो, असं सांगेन. हो, कारण चालेल. माझं कामच हे आहे की अजून सुलभ करून हो, आपण सांगायचं आपल्या करू. हो, लोकांना. फ्रेमवर्क म्हणजे एक चौकट आपण म्हणू शकतो की ह्या चौकटीच्या हिशोबाने जर विचार केला तर त्या चौकटीच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नंतर फार अ, त्रास होऊ शकतो किंवा हर्डल्स येऊ शकतात, अडथळे येऊ शकतात, ज्याच्याने मग ते सॉल्व्ह करण्यात तुमची वेळ जाऊ शकतो. बऱ्याच गोष्टीचे त्याचे वाईट मग डिपिंग इफेक्ट्स येतात निजाम, असं. फक्त 1 मिनिट आपण पॉज करूया. हो, हा, मी थोडी वही पेन आणतो, मग थोडंसं मला लिहून घ्यायचंय. हो, पॉज चालेल. करतो व्हिडिओ 2 मिनिट. हो, हो. हा, चालू करूया परत. तर ही एक चौकट आहे की ज्या चौकटीत राहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की अरे हा, म्हणजे ह्या गोष्टी बरोबर ठरतायत किंवा वाटतात. आता हे थोडंसं कंझ्युमर बिहेवियर म्हणजे ग्राहकाच्या मानसिकतेशी आहे. आणि ग्राहकाच्या मानसिकता जेव्हा मी म्हणतो तेव्हा आपण भारतीय परिप्रेक्षात बोलूया, पण काही कन्सेप्ट असे आहेत की जे जागतिक पातळीवर पण लागू होतात. पण हे जे फ्रेमवर्क किंवा चौकट मी म्हटली ती कंझ्युमर बिहेवियरशी संबंधित आहे. आणि मगाशी मी म्हटलं रिसर्च करताना तुम्हाला प्रॉडक्ट किंवा कल्पना सुचली, त्याचं बॅकएंड इंटिग्रेशन तुम्ही व्यवसाय करताना फाउंडर म्हणून तुम्ही करणार आहात, पण ते कोण बॅक एंड विकत घेईल? इंटिग्रेशन म्हणजे काय? बॅकएंड इंटिग्रेशन म्हणजे आपण मागच्या, तर समजा मला रेस्टॉरंट काढायचंय, तर मग भाजीसाठी ग्रेव्ही कशी बनवायची, माणसं, शेफ, कुक, इक्विपमेंट, या सगळ्या मी घेणार. कस्टमर कोण आणणार हा कम्प्लिटली एक वेगळा भाग होतो. आणि व्यवसायाचं सक्सेस तुमचं प्रॉडक्ट विकलं जातंय की नाही त्याच्यानेच आहे. आणि मग प्रॉडक्ट विकलं जात आहे तर आता त्याच्याकडे काय, त्याच्याबद्दलचे काही पॅटर्न्स आहेत का, भारतीय लोक कुठल्या गोष्टीला पैसे द्यायला तयार होतात, तसे आहेत. आणि हे ह्याचा संबंध आता आपण हे मुद्दामूनच लोकांच्या पुढे आणतोय, कारण एवढा स्ट्रक्चर बऱ्याच वेळेला आपण पाहिला आता 4 वर्षात लोकांनी विचार केलेला नसतो, है ना. आणि मग नंतर गोंधळ हा, होतो. अर्थात, म्हणजे हा, हा, त्याच्याकरताच या चौकटी तू म्हणतोयस, हा. की ही विचाराची एक सूत्रबद्ध चौकट आपण लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतोय. आणि हे कन्क्लुझिव्हली एव्हिडंट डेटा आहे त्याचा की हे त्याच्या युज केसेस आहेत की हे लोकांनी तपासून बघितलंय की असं केल्यानंतर पण त्याच्यानंतरच चौकट निर्माण झाली आहे, हा. असं म्हणूया. आणि हे त्याच्यामुळे कारण खरं तर ज्या गोष्टी फेल झाल्या त्याच्या रिव्हर्स इंजिनिअरिंगने लोकांनी जेव्हा विचार करायचा म्हटला तेव्हा इथे चुकलो मी, हे आयडेंटिफाय नाही केलं. मागच्या पॉडकास्टमध्ये मी त्याची उदाहरणं दिली होती 1-2, पण ती मी आता इथे ह्या विषयाशी संदर्भात अजून आजूबाजूची माहिती पण देणार आहोत. पण तत्पूर्वी 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर असं की काही जार्गन्स, आता डेल्टा फोर असं बघायला गेलं तर लोकांसाठी जार्गन. पण एक मिनिट हा, एक मिनिट, तुला थोडंसं थांबवतो, की बॅकवर्ड इंटिग्रेशनचा अर्थ नाही कळला तरी सुद्धा. अ, अ, मला म्हणजे व्यवसाय असं म्हणणं आहे का काढायचा. तुझं, की माझ्याबद्दल सांगतो आता. हा, सांग. माझा बॅग्स मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. बर. वडिलोपार्जित आहे. मी लहानपणापासून शिकलो ते, त्यामुळे बॅग बनवायची कशी हे मला माहिती आहे. हम्म. मशीन लागणार, कारिगरी कसं कटिंग करायचं, असेंब्ली लाईन काय, प्रोडक्शन हम्म. रन कसं करायचं, हे मला कळलं. बॅग विकायची पण आहे ना तर धंदा पूर्ण होणार. मग बर. विकताना लोकांकडे काय सांगायचं, लोकांना तुम्ही तुमचं वेगळेपण कसं सिद्ध कराल. तर ते तुम्हाला लोकांना, हम्म. तर जसं तुम्ही डिजिटल सर्व्हिस घेऊ करता, तर ते डिजिटली एखादी गोष्ट ऍड कॅम्पेन कसं रन करायचं, स्केल कसं करायचं, रिव्ह्यू कसे मारायचे, हे सगळं तुम्ही शिकलेला आहात. तुम्ही हे जेव्हा लोकांना सांगणार, त्यांना कन्व्हिन्स करणार, पटणार, ते तुमच्याकडून सर्व्हिस घेणार, पैसे देणार, तेव्हा तो व्यवसाय पूर्ण झाला. तर तुमचं जे शिकवण्याची जी प्रक्रिया आहे, माझी बॅग मॅन्युफॅक्चरिंगची जी प्रक्रिया आहे ती मी शिकलेलो, पण विकणं नंतर येतं ना. तर ते विकणं पूर्ण व्हायला पाहिजे. त्यामुळे बॅकएंड इंटिग्रेशन म्हणजे आपण एखादं प्रॉडक्ट बनवतो, त्याची रेसिपी मला माहिती आहे, त्याचं तांत्रिक ज्ञान मला माहिती आहे,
पण विकलं पण जायला पाहिजे ना तसं. तर म्यूट त्याच्याकरता असलेली तयारी का बॅक एंड इंटिग्रेशन म्हणजे? बॅकएंड नाही, हे डेल्टा फोर हा कन्सेप्ट आहे की कुठल्या गोष्टीला कस्टमर पैसे द्यायला तयार होतो बरं, ठीक आहे, आणि कॅरी त्याचे ऑन काही प्लीज. फ्रेमवर्क्स असेल. बरं, हां, पण कॅरी ऑन. म्हटलं तसं त्याच्या आधी आता काही काही समजा शब्द मी वापरले ते जार्गन्स वाटू शकतात लोकांना, पण आम्हाला पूर्ण कल्पना आहे. दोन पद्धतीने मी हे मुद्दामून करतोय की ह्या वस्तूला काय म्हटलं जातं. आता हे फ्रेमवर्कला डेल्टा फोर म्हटलं जातं हे तुम्हाला माहित जेव्हा होतं ना, तेव्हा तुम्ही कुठल्या तरी व्यावसायिकाशी बोलताना ज्याला हा डेल्टा फोर कन्सेप्ट माहिती आहे तिथे तुम्ही ते फक्त नाम वापरलं तर तुमचं कमी वेळेत संभाषण पूर्ण होतं. इथे आम्ही तुम्हाला सगळी फोड करून सांगणार आहे की डेल्टा फोर कन्सेप्ट म्हणजे काय ते. तर तो एक भाग आहे. दुसरं काही मी जेव्हा उदाहरणं घेतो की कदाचित मे बी टियर 2 सिटीजसाठी वगैरे लागू नसतील वगैरे असं त्याचंही कारण आहे. काही रेप्युटेड असं नाही, पण जे लोकांना माहीत असलेले बिझनेस जेव्हा मी घेतो त्याचं कारण असं असतं की लोक त्याला रिलेट करू शकतात. म्हणजे मी तुम्हाला कोलगेटचं उदाहरण देणार आहे, मी तुम्हाला ट्रू कॉलरचं उदाहरण देणार आहे. ही जगभरच्या लोकांनी किंवा भारतातल्या लोकांनी हे त्यांना माहिती आहे. तर रिलेटेबिलिटी ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही मुद्दामून काहीतरी फॅन्सी बिझनेसची उदाहरणं घेतोय, उलट त्याच्या विरुद्धच जायचा आमचा प्रयत्न असणार आहे. पण रिलेटेबिलिटीच्या हिशोबाने मी ती उदाहरणं घेते कारण लोकांना तो माहीत असेल व्यवसाय. दुसरं त्या व्यवसायाबद्दल जेव्हा मी बोलतो किंवा सांगतो की इथे हे गणित चुकलं किंवा हे बरोबर झालं, तेव्हा ते चटकन समजतं. आणि नामावलीचा मी जे मगाशी सांगितलं तसं की उद्या तुम्हाला कुठेतरी सीएनबीसी वरती तुम्हाला बोलवलं गेलं तर तुम्ही म्हणणार आहात ना की माझं पॅट 50,000 आहे, प्रॉफिट आफ्टर टॅक्स 50,000. मग तिथे तुम्हाला ही नामावली उपयोगी पडते. तर असं प्रत्येकाच्यात येतं, पण लोकांना एवढंच सांगायचं या माध्यमातून की आम्ही हे सोप्या भाषेत डिकोड करून सांगणार आहोत, पण दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे. आणि थोडस त्या त्या आता भाषेला एक पर्याय, आता समजा त्याच्या विरुद्ध पण एक उदाहरण देतो. महसूल म्हटलं तर चटकन समजत नाही, पण रेव्हेन्यू म्हटलं तर समजतो ना, कारण तो बोली भाषेत आलेलं आहे. तर काही भाषा इंग्रजीची आपल्याला घ्यायला लागेल कारण आपल्याला ते त्या लँग्वेज मध्ये बोलायचं आहे, इथून पुढे समजून घ्यायचं. तर हा एक प्रकार आहे. अ, आता मी परत त्या फ्रेमवर्क कडे येतो. आणि सुरुवात मी अशी करतो. सर मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला की तुमच्या अनुभवाने तुम्ही सांगा की एखादं उत्पादन किंवा सेवा, एनी प्रॉडक्ट सर्व्हिस 10 वर्षापूर्वी जास्त एफिशियंट होतं असं तुम्हाला काय सुचतं? नाही, असं मला वाटत नाही, कारण मग प्रगतीचा अर्थ काय? म्हणजे मग आपण प्रगत म्हणतो ते. हा. तर बरोबर आहे ते की असं ऑलमोस्ट काहीच नसतं. जे काय होतं ते फ्युचरमध्येच होतं. प्रगती ही फ्युचरिस्टिक असते ना. म्हणजे आपण अश्मयुगात राहत होतो, मग चाकाचा शोध लागला आणि आपण ते मानतो ना की चाकाचा शोध ऍक्च्युली ह्याच्या सगळ्याचं मूळ सर इव्होल्युशनरी बायोलॉजी म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीची जी प्रक्रिया आहे तिथून कंझ्युमरचं बिहेवियरचा इन्सेप्शन पॉइंट आहे. म्हणजे तिथून सुरुवात आपल्याला समजायला होते की मानव कसा वागत गेलेला आहे. त्याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत असतात, एन्व्हायरमेंट, भौगोलिक परिस्थिती आणि अ, काय अन्न म्हणजे पोट भरणं ही जी मुख्य प्रक्रिया होती. मग अश्मयुगात काहीतरी टोकेरी दगडाची हत्यारं तयार करून तो जनावरांची शिकार करायचा असतो. तर ह्या ज्या कोर मोटिवेशन्स आहेत मानवाचे की पोट भरलं गेलं पाहिजे वगैरे हे ते, त्यातून हे बिहेव्हिअरल पॅटर्न आलेले आहेत. तर हा जो कन्सेप्ट आहे तो तिथून येतो. तर असं काहीच नाहीये की जे 10 वर्षापूर्वी जास्त एफिशियंट होतं. एफिशियन्सी हा प्रकारच मुळात फ्युचरिस्टिक आहे. भविष्यात अजून अजून म्हणजे काय म्हणू शकतो, पूर्वी घोडागाडीचा बैलगाडीचा प्रवास होता, मग घोडागाडी आली, मग ट्राम आली, मग फास्ट म्हणून रेल्वे लोकल आली, एरोप्लेन आलं, मग टॅक्सी आली आणि आता फायनली उबर आली. है ना. म्हणजे उत्क्रांती होत जाते. मशीन्स आल्या, आता आपण बसल्या बसल्या लाईट चालू बंद होऊ शकते, रिमोटने टीव्ही चालू बंद होऊ शकतो. उत्क्रांती फ्युचरिस्टिक असते. तर हा कन्सेप्ट त्याच्यावरती आहे आणि त्याला डेल्टा फोर असं म्हटलं जातं. आता मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की जुनी आपल्याकडे टॅक्सी होत्या काळी पिवळी मुंबईत किंवा हे ते. मग डेल्टा तर फोर मधला हा पहिला कन्सेप्ट असं का नाही? नाही, त्या कन्सेप्टचं नाव आहे त्याचं, मी सांगेन त्याला का डेल्टा फोर अच्छा. म्हणतात.
सिम्पल आहे, पण ते आता हे म्हणजे ते आगंतुकासारखं आहे, त्यामुळे हे उदाहरणानंतर सांगतो. तर टॅक्सी, समजा आपण जी पूर्वी मुंबईत किंवा असं टॅक्सी आपण थांबवायचो, अ, आणि आताचं उबर, ही दोन वेगवेगळे बिहेव्हिअरल पॅटर्न आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जर 1 ते 10 या मानांकनामध्ये त्यांना स्कोअर द्यायला सांगितला, 1 म्हणजे सगळ्यात कमी आणि 10 म्हणजे सगळ्यात जास्त, तर ओल्ड बिहेवियर आणि न्यू बिहेवियरला तुम्ही काय स्कोअर द्याल? न्यू बिहेवियरला डेफिनेटली 10च्या म्हणजे 1 ते 10 स्केल असेल तर नक्कीच वरती देईन मी याला. हा, आणि ओल्डला? आता काय त्याच्या मनात कमीच देणार ना मी, म्हणजे हा, ऑब्व्हियसली. दुसरं एक उदाहरण देतो की तुम्ही तुम्हाला ट्रू कॉलर बद्दल कसं समजलं? असं असं काय पर्टिक्युलर चॅनल आठवत नाही, हा, परंतु कधीतरी स्पॅमिंग वगैरे हे खूप ब्लॉक हा. कॉल येतात, तेव्हा कधीतरी त्यांचं एकदा आलं. जाहिरात बघितलं आठवतंय का? काय ट्रू म्हटलंस? कॉलर जाहिरात पाहिल्याचं आठवतंय का? ट्रू कॉलरची पाहिल्याचं नाही आठवतंय आठवत. का? मी सांगतो कसं झालं असणार. हम्म. कधीतरी म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत ते सत्य आहे की कोणीतरी आपल्याकडे आलं आणि म्हणलं की अरे तुम्हाला कुठलाही नंबर सांग आणि मी तुला त्या व्यक्तीचं नाव सांग. ऑलमोस्ट लाईक अ मॅजिक सारखं ते होतं. हा, किंवा अजून एक उदाहरण देतो. आता आपण तिकीट बुकिंग करतो लांब पल्ल्याला, आपल्याला कुठे जायचं तर IRCTC वरती आपण तिकीट बुकिंग करतो. पूर्वी आपण स्टेशनवर जाऊन तिकीट काढायचं. आता ह्या उदाहरणाला 1 ते 10 वरती जर तुम्हाला मानांकन द्यायचं असेल तर स्टेशनवर जाऊन तिकीट काढणं ही प्रक्रिया वर्सेस IRCTC वरती तिकीट बुक करणं ह्या प्रक्रियेला तुम्ही किती स्कोअर द्याल किंवा गुण काय हे 3 विरुद्ध 9 असे इतपत देईन मी. द्याल? तर ऍक्च्युली ही उदाहरणं त्याच्यासाठी दिली आहे. बऱ्याचशा उदाहरणामध्ये तुम्हाला असं जाणवेल की ओल्ड बिहेवियर आणि न्यू बिहेवियर मध्ये जो फरक आहे, गुणात्मक फरक आहे, एफिशियन्सीचा जो फरक आहे, तो 4 किंवा 4 पेक्षा जास्त आहे. बरं. म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांना विचारलं तर 2, 7, 3, 8, 5, 9 असे तुम्हाला उत्तरं येतात, आणि ऍव्हरेज हा 4 पेक्षा जास्त आहे. असं जेव्हा होतं तेव्हा तुम्ही वेल्थ अनलॉक करता. आता ती कसं काय ते मी तुम्हाला सांगतोय की तुमचं, हा बोला ना. वेल्थ अनलॉक करता म्हणजे काय? हो, हो. वेल्थ म्हणजे असं जेव्हा तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस असतं तेव्हा ते ऑटोमॅटिकली ते पसरतं, वाढतं आणि समृद्धीकडे जातं असं म्हणूया. वेल्थ अनलॉक करतं समृद्धीकडे म्हणजे हा, समृद्धीकडे म्हणजे जातं. खूप जास्त प्रमाणात समृद्धीकडे जाते असं खूप म्हणू. किंवा कमी वेळेत जास्त, असं हा, असं हा. खूप तर त्याचं डिसरप्शन सारखं कारण म्हणूया थोडं. हा. डिसरप्शन, त्याचं कारण आहे की काय म्हणजे होतं अशा विस्फोट, वेळी. डिसरप्शन म्हणजे विस्फोट. विस्फोट, विस्फोट, हम्म, हम्म, विस्फोट. हम्म. काय होतं त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगतो. नीट अभ्यास केला तर आपल्याला असं जाणवेल की 3 गोष्टी घडतात. एक इरिव्हर्सिबल बिहेवियर असतं, म्हणजे अ, ते आपल्याला बदलावं असं वाटत नाही. तो फोर्स जो असतो, नवीन पद्धत जी आलेली आहे त्याच्याशी आपण एवढे हुकतो होतो किंवा त्याच्यामधलं कॉस्ट बेनिफिट आपल्याला समजतं की आधीच्या पद्धतीमध्ये आपला वेळ, पैसा, कष्ट खूप वाया जात आहे, वर्सेस ही न्यू पद्धत फार कन्व्हिनियंट, सोयीची आहे, सगळंच वाचतंय आपलं. एक म्हणजे बिहेवियर इरिव्हर्सिबल असतं, आपल्याला परत जाऊसं वाटत नाही ओल्ड बिहेवियरला. दुसरं, आपण एक हाय टॉलरन्स तयार होतो आपल्या मनात की अरे, आता एक्झाम्पल देऊन सांगतो. उद्या IRCTC ची साईट काही तासासाठी चालत नसली, गणपतीला तिकीट काढताना कोकणी माणसाला हा अनुभव असणार. मे महिन्यात तिकीट काढायला लागते ऑगस्टची, तर 15-20 मिनिटात गाड्या फुल होतात. पण समजा तुम्ही तिकीट काढायला बसला आहात, तुम्हाला टाइमची अर्जन्सी माहिती आहे आणि साईट चालत नाहीये किंवा लॅग होते, सर्व्हर फेल आहे काही, तुम्ही म्हणून तिकीट काढायला प्लॅटफॉर्म वरती, स्टेशन वरती जात नाही. तुम्ही थोडासा टॉलरन्स डेव्हलप करताय की अरे वाट बघूया, हे करूया, ते काय करूया. सहनशक्ती. हा, सहनशक्ती वाढते तुमची. समजा ओला किंवा उबर थ्रू जाताना मॅप बरोबर येत नाहीयेत किंवा माहिती मिळत नाहीये, म्हणून तुम्ही ऍप डिलीट मारून टाकत नाही. तुमची सहनशक्ती, तुम्ही वाट बघताय. तो दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार, जसं बिझनेस लँग्वेज मध्ये USP म्हटलं जातं, युनिक सेलिंग प्रपोजिशन, तसं इथे घडतो, तो घडणारा प्रकार आहे. ह्याला काही नाव नाही दिलेलं आहे, की त्याला UBP असं म्हणतात. युनिक ब्रॅग वर्दी प्रपोजिशन. ब्रॅग वर्दी म्हणजे त्या गोष्टीबद्दल खूप बोलावं असं वाटतं, लोकांना सांगावं असं वाटतं, त्याची
त्याची वाहवा करावीशी वाटते किंवा त्याच्याबद्दल खूप माहिती लोकांमध्ये पसरवायची वाटते, कारण त्याच्यातून आपल्याला सोशल करन्सी मिळते. सोशल करन्सीमध्ये म्हणजे की असं काहीतरी मला, जे आज सोशल मीडियावर होतं, की असं काहीतरी मला छानसं असं माहीत झालेलं आहे, ते सगळ्यात आधी मी कसं इतरांना सांगू, माझ्या फ्रेंड्स, कलिग्स, रिलेटिव्हजना. त्याच्यामुळे आपल्याला एक मान सन्मान मिळतो असं वाटतं आपल्याला. तर तो एक पार्ट आहे की आपण ओरडून ओरडून सांगतो की अरे पेजर वरती काय मेसेज टाईप करत बसला, आता व्हॉट्सअप आहे. किंवा टेक्स्ट मेसेज काय करत बसला, आता व्हॉट्सअप ऑलमोस्ट व्हर्च्युअली फ्री आहे, है ना. आणि त्याचं प्लॅटफॉर्म, त्याचं जो ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते व्हेरी युजर फ्रेंडली. तर हा तिसरा पॉइंट आहे. आता ह्या तीन गोष्टी जेव्हा तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसमध्ये असतात, तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते की तुम्ही लोकच तुमचे सेल्समन होतात. जसं मी म्हटलं, व्हॉट्सअप बद्दलच जर उदाहरण द्यायचं झालं तर लोकांनीच ते पसरवलं. व्हॉट्सअपच्या जाहिराती आज बघतो. व्हॉट्सअप आपण 2013-14 पासून वापरतो. आज इथे मुंबईत महालक्ष्मीला मोठं होर्डिंग लागलेलं असतं व्हॉट्सअपचं, किंवा त्याच्या अडिशनल फीचर्स जे व्हॉट्सअपने आता डेव्हलप केले त्याच्याबद्दल व्हॉट्सअप माहिती. अदरवाईज ते असंच पसरलं. त्यामुळे ते पसरलं अशासाठी कारण ते एवढं पाथ ब्रेकिंग होतं. जुन्या ज्या काही पद्धती आपल्याकडे लोकांशी संपर्कात राहण्याच्या होत्या त्या बदलल्या. कारण तुम्ही व्हॉट्सअपचं जर म्हटलं तर तुम्ही एक्सेल, पीडीएफ, व्हिडिओ, ऑडिओ शेअर करू शकता 24 तास. जगाच्या कोपऱ्यात तुमचे कुठेही नातेवाईक असले तर त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता, आणि हे व्हर्च्युअली फ्री आहे. समजा 2012-13च्या आधी जर हे लोकांना सांगितलं असतं आपण की असं एक माध्यम येऊ घातलंय, तर लोकांना तो चमत्कार वाटला असता. तर एवढं ते पाथ ब्रेकिंग आहे, है ना. तर ह्या तीन गोष्टी घडतात, आणि म्हणून मग तुम्ही हे असं काहीतरी लोकांना देऊ केलं की लोक तुम्हाला त्याच्या मोबदल्यात पैसे देतात. आणि इंटरनेट रिलेटेड आहे म्हटल्यानंतर ते व्हायरल व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जो विस्फोट हा प्रकार आहे तो तिथून येतो. ते लाईट वेट आहे, ते एवढं पाथ ब्रेकिंग आहे की लोकांना कळतंय त्याच्यामधलं फरक काय, आणि आपलं काय काय वाचणार आहे किंवा किती चांगली सोय होणार आहे आपली. आणि इंटरनेट रिलेटेड आहे ते फास्ट होतं, आणि तुम्ही ते पॉट ऑफ गोल्ड अनलॉक करता, म्हणजे तुम्हाला पैसे मिळतात. दुसरं उदाहरण हंडा ह्याचं. हंडा मिळतो. हंडा अंडा. असेल. आता ह्याला ह्याला म्हणजे ह्याला अल्लाउद्दीनची गुहा सापडली असं म्हणतात. सापडल्यासारखं, किंवा आपल्या पूर्वजांनी कुठे गावी घराच्या खाली काहीतरी हो सोन्याचा भरलेला हंडा हो. भरलाय असं खुल्या आपल्याला सिमसिम. कळलं, किंवा खुल्या सिमसिम. फुलदासींशी. तर खुल्या अशा सिमसिम असा इफेक्ट त्याच्यातनं मिळतो असं म्हणूया. असा इफेक्ट मिळतो. हा. तर आणि हे तुम्ही आता समजा प्राण्यांच्या बाबतीत म्हटलं तर तुम्ही सिंहाला जाऊन विचारलं की तुझी एफिशियन्सी काय आहे, तर तो म्हणेल की नाही, मी इव्होल्युशन व्हायची वाट बघतोय की माझे दात अजून तीक्ष्ण होतील आणि माझ्याकडे खूप जास्त ताकद असेल आणि मी एफिशियंटली शिकार करू शकेन. असं असं नाही होत ना. असं. तर हे अशासाठी सांगतोय की हे माणसांच्या बाबतीत सत्य आहे, आणि माणसाला परमेश्वराने बुद्धी दिली, कल्पनाशक्ती दिली, म्हणून माणूस पृथ्वीवरती rule करतो ना, राज्य करतो असं. तर त्यामुळे श्रीमंतीचा मार्ग जो आहे तो ह्याच्यातून जातो. आणि ह्याच्यात महत्वाचं असं होतं की जेव्हा ह्या तीन गोष्टी असतात किंवा तुमचं प्रॉडक्ट और सर्व्हिस डेल्टा 4 असतं, तेव्हा तुम्हाला जाहिरातीसाठी जास्त खर्च करावे लागत नाही. आणि जाहिरातीतून ज्या काही गोष्टी होतात त्या प्रत्येक वेळी, आता तुम्हाला उबरची आता तुम्ही जाहिरात बघितली, त्यामुळे उबरचा युजर बेस जाहिरातीमुळे वाढतोय असं त्याच्यातून प्रेरित होणार नाही, कारण ते ऑलरेडी इकडे आहे, लोकांना माहिती झालंय, बरीच वर्ष झाली. त्यामुळे जाहिरात करून तुमचा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तुम्हाला बिझनेसमध्ये कन्व्हर्जन मिळतं, अशा बऱ्याच गोष्टींसाठी तसं नसतं. पण डेल्टा फोर कन्सेप्ट हा मुद्दाच असा आहे की ते दुसरं विरुद्ध अर्थाने उदाहरण देतो सर, की तुम्ही शर्ट किंवा कुर्ता तुम्ही आज घातला, तो तुम्ही ऑनलाईन घेताय वर्सेस ऑफलाईन घेताय. ह्याच्यामध्ये आता तुम्ही जर मला स्कोर देऊ शकला, तेच परत 1 ते 10, एक एकदम कमी, 10 एकदम जास्त. उलट आहे. बर. तर ह्याचं कारण आहे, समजा तुम्ही शर्ट मागवलं, तिथे साईजचे गाईडलाईन्स वगैरे असं सगळं मान्य, पण तरी सुद्धा ते फिट बरोबर आलं नाही. तुमचं डोकं फिरणार, तुम्ही परत जाणार नाही ऑनलाईन शर्ट मध्ये. म्हणजे हे ऑनलाईन म्हणजे शर्ट ऑनलाईन मागवणं हा डेल्टा फोर कन्सेप्ट नाहीये. त्यामुळे मग तिकडे धंदा वाढवताना लोकांना खूप जाहिराती मागे खर्च करावे लागतात, द्यावे लागतो. म्हणजे
आर्टिफिशियली त्यांना तो डेल्टा मेकअप करायला लागतो, किंवा त्यांना ते कृत्रिम पद्धतीने त्यांचं प्रॉडक्ट किंवा मार्केटिंग वरती जाईल, म्हणजे फेक काहीतरी गोष्टी. फेकचं उदाहरण एक देतो की डॅन्ड्रफ. आता जाहिरातदारांनी किंवा कंपन्यांनी हे डॅन्ड्रफ म्हणजे ऍक्च्युली डोक्याची डेड स्किन आहे. पण डॅन्ड्रफ मुळे तुझ्या खांद्यावरती डॅन्ड्रफ पडलेला असेल तर तू आकर्षक भासणार नाही, असं लोकांच्या डोक्यात घुसवलं गेलं. आणि तो एक आर्टिफिशियल डेल्टा क्रिएट केला गेला, जो लोकांनी विकतपणे घेतला त्यांच्या स्वभावाच्या हिशोबाने. म्हणून ते, नाहीतर 200-300 वर्षापूर्वी समजा रोज आंघोळ करणं किंवा रोज ब्रश करणं ही प्रथा अस्तित्वात नव्हती. तर कोलगेट किंवा टूथपेस्ट हा पण एक तसा प्रकार आहे की जिथे आर्टिफिशियली डेल्टा क्रिएट केला गेलाय, जो सस्टेन राहिला. ठीक आहे, पण ते एक एक्सेप्शनल उदाहरण झालं. तर म्हणून ते म्हणतो की नैसर्गिक हे नव्हतं तेवढं. नव्हतं. मी है ना. थोडंसं टाचलं गेलं त्याच्यावरती बरेच एक पुस्तक आहे हॅबिट्स बद्दल. हो हो हो. तो टूथपेस्टचं पण त्यांनी दिलंय, ती थोडं इरिटेशन झालं तर माणसाला बरं वाटतं. हा. नाहीतर आधी गोड गोड होते नुसते. हो बरोबर. ते मेंथॉल हम्म. घालून त्यातून थोडं इरिटेशन आणलं वगैरे. असं. मग तुझं म्हणणं असं आहे की तो जो फॅक्टर जो आहे, तो म्हणजे तू म्हणतोस तो, म्हणजे आपण असं म्हणूया की तो त्याला काहीतरी मला सुचेल बोले बोलेस तू. हो, म्हणजे हे सर काय माहितीये, ऍक्च्युली ही संकल्पना एक स्टार्टअपचा सक्सेस प्रेडिक्शन डिफाईन करणारी एक संकल्पना आहे. पूर्णपणे नाही, पण ह्याच्याने तुम्ही एक म्हणू शकता की हे असं नसेल. आणि आता आपल्याकडे जसं म्हणतो ना, त्याची उदाहरणं, यूज केसेस असा शब्द वापरला जातो, खूप आहेत की अशा असणार. आता मी जितक्या लोकांची नावं घेतली, त्या अशा कंपन्यांनी मॅसिव्ह वेल्थ क्रिएट केलेली आहे, म्हणजे डेल्टा फोर. मार्क झकरबर्ग आपल्याला अजिबात सांगायला येत नाही की फेसबुक डाउनलोड कर, है ना. आपल्याला पाहिजे की माझं पर्सनल लाईफ मी सोशल करून सांगतो, मी सिद्धिविनायकाला चालत गेलो तर मी फोटो काढून पाठवतो. ही आपली कमकुवतपणा किंवा आपली इच्छा आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याची, ज्याचं माध्यम फेसबुक बनलं. आणि म्हणून तो पैसे कमवतो असं. आता ही लोकांना पटतील अशी उदाहरणं आहेत. ह्याचा अर्थ हा नाही की आपण काहीतरी लार्ज स्केल बिझनेसचीच उदाहरणं देतोय, पण ती रिलेटेबिलिटी फॅक्टर आहे. कारण ते लार्ज स्केल आहे, त्यामुळे ते ऑलरेडी लोकांना कुठून तरी समजलेले आहे ना. असं. अ, तर मी तुम्हाला 3 गोष्टी होतात ते मी सांगितलं की इरिव्हर्सिबल बिहेवियर डेव्हलप करतो, हाय टॉलरन्स असतो, आणि युबीपी जे मेन असते की लोकच त्याच्याबद्दल एवढं बोलतात की तुम्हाला जाहिरातीची गरज लागत नाही. कारण लोकांना ते पटलेलं असतं की अरे हे फार काहीतरी भन्नाट झालेलं आहे ना. पूर्वी आपण कपडे धुवायचो आणि वॉशिंग मशीन आली, टीव्ही आला किंवा काहीही उपकरण. आज आपण टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर बद्दल बोलतोय, पण 90च्या दशकात मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या हिशोबाने ज्या मशीन्स आल्या, फॅन आले, हे ते वगैरे, त्या हिशोबाने ते आपलं वेळ पैसा कष्ट किंवा आपल्याला एंटरटेनमेंट देत होतं. त्यामुळे ते पाथ ब्रेकिंग होतं किंवा आणि साधं आपण लोकांना. बँकचं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन करणे, इट वॉज अ हो. ग्रेट थिंग. मग काय तुम्ही डीमॅट अकाउंट नव्हतं, किंवा आज जे काही सरकारी HCL ने काही वर्षापूर्वी जेव्हा सर्वे केला होता की काय आहे, तर त्यांना असं भासलं होतं की भारतात फक्त 500 कम्प्युटरची गरज आहे. पण आज एका ऑर्गनायझेशनच्या एका बिल्डिंग मध्ये 500 कम्प्युटर असतील, है ना. कारण लक्षात ठेवायचं, लेखी ते गहाळ होऊ शकतं, लेखी लिहून ठेवण्यामध्ये, आणि ते परत शोधता येत नाही. त्या सगळ्याला कम्प्युटिंग या संकल्पनेने छेद दिला आणि ते इझी करून टाकलं ना. Amazon पुस्तकं विकत होतं, त्याच्या मागची कल्पना हे होती की फिजिकली तुम्ही दुकानात जाऊन पुस्तकं शोधणार, चाळणार. मग तुम्हाला फिक्शन आवडतं, तुम्हाला सायन्स बेस आवडतं, तुम्हाला परीकथा आवडतात, किंवा तुम्हाला गूढ रहस्य आवडतं, त्या प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्ही जाणार. ते जर तुम्हाला कोणीतरी ड्रॉपडाऊन मध्ये तुमच्या इंटरनेट, मोबाईल किंवा लॅपटॉप वरती घालून दिले, तुम्ही तिथून निवडलं, ऑर्डर केला, आणि फिजिकली दुकानात जाऊन विकत घेण्यापेक्षा कमी किमतीत ते तुमच्या घरी येते, तर तो डेल्टा फोर कन्सेप्ट आहे ना. असं. तर त्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला असं समजतं की कुठलाही व्यवसाय किंवा सर्व्हिस द्यायला सुरू करताना तुम्ही ह्या गोष्टीचा जर विचार केलात, आणि त्याचे व्हॅलिडेशन तुम्हाला बाजारात गेल्यानंतर समजू शकतो. की तुम्ही लोकांना विचारलं की हे असं असं मी करू पाहतो, तुला काय वाटतंय. आता ह्याच्या विरुद्ध अर्थाने सर, आज आता स्विगी, झोमॅटो सगळ्यांना माहिती आहे, फूड डिलिव्हरी ऍप आहे. ठीक आहे. ऍक्च्युअली बिहेवियर असा आहे की आपण
जास्तीत जास्त 2च रेस्टॉरंट मधून जेवण मागवतो आणि तेच 10 पदार्थ असतात ज्याच्यामध्ये आपली चॉईस फिरत राहते है ना. मागच्या पॉडकास्टमध्ये मी बोललो होतो याच्याबद्दल, की आता मी कुठल्या तरी माझ्या नातेवाईकांकडे, चुलत भावा बहिणीकडे गेलो आहे. मला इंटरनेट ऍक्सेस आहे तिकडे, आणि मी भावाला म्हटलं की मी इथून मागवतो. म्हणतो अरे कशाला, हॉटेलवाला ओळखीचा आहे, त्याला माहिती आहे आपण काय खातो ते. मी फोन करतो आणि त्याला सांगतो, तो मला कसं आवडतं तसं बनवून आणेल. तर त्यांच्यासाठी स्विगी झोमॅटो हे डेल्टा फोर नाहीये सर, है ना. आणि मग काय प्रॉब्लेम होतो की त्यांनी हे दीपिंदर सिंग गोयल किंवा ह्यांनी हे आयडेंटिफाय केलं का की मे बी पहिल्या 10 लाख लोकांसाठी हा असेल डेल्टा फोर कन्सेप्ट, पण त्याच्यानंतर जर आपल्याला ग्रो व्हायचं असेल, आपल्याला तो ब्रॅडवर्दीनेस मिळणार नाही, मग आपल्याला खूप जाहिरातीमध्ये पैसे घालावे है ना. तर म्हणजे हे आहे की जर डेल्टा फोर नसेल तर तुम्हाला जाहिरातीसाठी प्रचंड पैसे खर्च करावे लागतात. तुम्हाला काहीतरी कॅशबॅक, म्हणजे लोकांना सततच जर तुमच्याकडे आणायचं असेल, तर आता तू त्याला एक दुसरा पर्याय, म्हणजे थोडंसं डिव्हिएट होऊन सांगतो की ऍपल आणि नायकी ही जगभरची अशी उदाहरणं आहेत की त्यांनी ब्रँड इमेज अशी केली आहे की त्यांनी लोकांपर्यंत पोहोचायची गरज नाही. लोक त्यांना शोधत जातात की मला नायकीचे शूज घ्यायचे, मला आयफोन 14s वापरायचे. तो एक वेगळा प्रकार झाला. पण व्यवसायामध्ये आपल्याला लोकांकडे तो जायला केलाय ना लागतं. तसा, तो थोडासा मेळप आहे. म्हणजे हा. असं नाही म्हणत की त्यांचा दर्जा तेवढा नाहीये वगैरे असं म्हणायचं नाही, हो पण हो ते खूप खोलात जाऊन सिद्ध करावं लागतं. हो. आणि ओव्हरनाईट झालेलं नाही ना, नाही असं नाही, म्हणतो. हा. ओव्हरनाईटपेक्षाही आणि महत्वाचं की असं नाही ना, म्हणजे व्हॉट्सअप सारखं नाहीये, हा, सहजपणे पर्याय नाहीये. म्हणूनच म्हटलं की त्यांनी ब्रँड इमेजच्या पद्धतीने त्यांनी ती एक इमेज तयार केली आहे, आणि जिथे सर्वसमावेशक पण नाही ते. म्हणजे नाहीच ना. म्हणजे हा, जसा म्हटलं किड्याचा तसं ना की किंवा मी नाही म्हणेन मला काय म्हणतो, माझा OnePlusचा फोन 40,000चा मला सगळं त्या गोष्टी देतो, माझं काहीच अडत नाही. तुझा तर 40,000चा, माझा समजा 15,000चा सॅमसंग फोन पण बऱ्यापैकी देतो मला. हो, तसंच म्हणतोय. म्हणजे तुम्ही म्हटलं ते बरोबर, तिथे डेल्टा फोर नाहीये, त्यांनी नाही, वेगळ्या पद्धतीने ब्रँड इमेज पद्धतीने गेली. पण एक अजून उदाहरण दिलं लोकांना हा कन्सेप्ट तू समजावा जे हे म्हणून. म्हणलास ना आणि इरिव्हर्सिबल, म्हणजे पुन्हा दुसरीकडे हा जाता येते का सोडून, तर माझी परिस्थिती हा खालावली समजा उद्या, हा तर मी हा ऍपल फोनवरून सहज मी छोट्या फोनवर परफेक्ट येऊ शकतो. पण माझी परफेक्ट परिस्थिती परफेक्ट. कितीही खालावली समजा, हो. हा. तरी सुद्धा मला जर एक पर्याय उपलब्ध असेल तर बरोबर आहे. मी रेल्वे स्टेशनवरून बुकिंग नाही करणार. कारण इंटरनेट खूप स्वस्त आहे, जसं हा. जिओनी केलं. जिओनी पण पर एक परफेक्ट. बऱ्यापैकी हे केलं असं. एकदम महत्वाच्या 2 गोष्टी याच्यातून ज्या मला पुढे सांगायच्या होत्या, त्याच्यात तुम्ही एक बीज रोवल्यासारखं. की मग डेल्टा फोर वरती एवढा एम्फसिस का, तर त्याचं रिझन असं आहे की त्याच्यामुळे आधीचं जे बिहेवियर होतं ना ते कम्प्लिटली नष्ट होतं आणि कोणाला त्याचं दुःख होत नाही. आणि दुःख का नाही होत, तर तुम्ही आता जो म्हणालात की काही कंपन्या डेल्टा फोर असून सुद्धा त्यांना कधीतरी त्रास होऊ शकतो किंवा तेव्हा तेवढ्या इझिली मिळू शकत नाही, जर मी आता खाली जे सांगणार आहे ते पॉइंट आले नाहीत त्याच्यात. पहिलं जे तुम्ही आता म्हणालात ते अफोर्डेबिलिटी. म्हणजे जर जिओने परवडणं. इंटरनेट जिओने इंटरनेट फ्री केलं नसतं, तर एवढं त्याचं बोलबाला झाला असता का? त्यामुळे प्रॉडक्ट आहे तुमच्याकडे, डेल्टा फोर पण आहे, पण ते प्रचंड महाग आहे. तर तुम्हाला ती स्केलेबिलिटी मिळणार नाही, है ना. एक. दुसरं रेडीनेस. म्हणजे समजा उबर मोबाईल क्रांतीच्या आधी जन्माला आली असती, तर ती एवढी प्रचंड महाकाय कंपनी झाली असती का, तर त्याच्या एफिशियन्सी बद्दल लोकांना एवढं वावडं वाटलं असतं का? हम्म. नाही ना. म्हणजे रेडीनेस पण पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला आता ते एकदम ओपन सिक्रेट आहे की टाटा नॅनो ही काळाच्या पुढे होती. तर तो कन्सेप्ट आज असला असता तर अजून जरा काहीतरी त्याला ट्रॅक्शन मिळालं असतं. दुसरं त्याचं रिझन म्हणजे तो विषय निघाला म्हणून, कारण ती स्वस्त स्वस्त आहे, त्या स्वस्ताईनेच त्याला मारलं लोक. ते काहीतरी आपल्या 18-19 वर्षाच्या मुलाला शिकून ठोकून गाडी यायसाठी म्हणून ती घ्यायची आणि नंतर त्याला व्यवस्थित चालवायला आलं की दुसरी घ्यायची. अशा पद्धतीने ते बघितलं गेलं. पण टाटा नॅनो काळाच्या पुढचं होतं, तर त्यामुळे त्याचाही फायदा नसतो ना व्यवसाय असं. तर रेडीनेस हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. दुसरं लर्निंग एफर्ट जे म्हणतो की आज आता समजा इंग्रजी भाषा आपण म्हणतो, तर आता जगभरच्या व्यावसायिक दळणवळणाची ती भाषा आहे. त्याच्यावरती जगभरात
वेगवेगळ्या लोकांनी आपण ती शिकलोय, 1000-2000 शब्द शिकले असू, त्याच्यावरती कलेक्टिव्ह एफर्ट झालेले आहेत. मी तुमच्याशी किंवा मी समजा कोणाशी आज अमेरिकेत बोलायचं आहे तर ती एक भाषा आहे, मी बोललेलं त्याला समजतंय. कम्प्युटर कम्प्युटरमध्ये आता आपण भारतात जरी असलो आणि 1760 रिजनल लँग्वेज असलं तरी आपण इंग्रजीतच टाईप करतो. ते तो इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये समजतो, त्याचं तो इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये उत्तर देतो, जे लँग्वेज फॉर्म मध्ये आपल्याला समजतं, आणि असा तो डायलॉग होतोय ना. त्यामुळे उद्या समजा स्पॅनिश जर्मन भाषा शिकायचं म्हटलं तरी इंग्रजी रिप्लेस होणार नाही, कारण त्याच्यावरती एवढे कलेक्टिव्ह एफर्ट्स झाले लोकांचे आहे ना, त्याच्यावरती बिल्ड केलेलं आहे आपण कॉन्फिगरेशन. नेक्स्ट कॉन्फिगरेशन हाही एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय माहितीये आपण ह्याचाच प्रकार आहे की आपल्याला ते बिहेवियर इरिप्लेसेबल होतं. फॉर एक्झाम्पल घरी येणाऱ्या मोलकरणी, त्यांना घरच्या कामाची पद्धत, त्यांच्या घरी त्यांना कधी सुट्ट्या लागतात, कधी गावी जातात, हे ते समजा घरी जेवण पण त्या करत असतील तर आपली टेस्ट काय, ह्या सगळ्या एक 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 लेअर चढलेले आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांना रिप्लेस करणं थोडस हार्ड होऊन जातं है ना. त्यामुळे तो कॉन्फिगरेशन झालेलं आहे. ड्रायव्हरला माहित असतं की आपण कुठे जाणार आहोत, मग तो बरोबर नेमका तिकडे येऊन थांबतो. मग अरे ट्रॅफिकच्या मुळे इथे तिथे थांबू नको, मी इथे जरा पुढे नाक्यापर्यंत सिग्नलला चालत येईल, म्हणजे आपल्याला युटर्न मारायची गरज नाही. असं हे जे आहे ना, ते कलेक्टिव्ह एफर्ट त्याच्यावरती पण झालेले आहे कॉन्फिगरेशन. त्यामुळे कॉन्फिगरेशन नसेल तर सुद्धा डेल्टा फोर असून सुद्धा तुम्हाला स्केल मिळणार. कलेक्टिव्ह पार्टिसिपेशन हा एक प्रकार आहे. व्हॉट्सअप ग्रुप त्याचं क्लासिक उदाहरण आहे, कारण व्हॉट्सअप वरती आता एवढं ग्रुपिझम झालेलं आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वी म्हणतात चॅट त्याला पण ना. आलं. नाही वी चॅटने करून बघितलं, थोडंसं ट्रॅक्शन ह्याला मिळालं होतं. आपलं काय रे, अजून कुठला मेसेजिंग सर्व्हिस होती, एनिवे वी चॅट हे त्याचं उदाहरण टेलिग्राम. आहे. टेलिग्राम. टेलिग्रामला पण बरेच जण व्हॉट्सअपने मध्ये काहीतरी हे केलं तेव्हा शिफ्ट झाले ते. पण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 5-10 ग्रुप आणि हे आणि ते असं सगळं की तिथे काही गोष्टी माझ्याकडे 4 वर्षापूर्वी आपण निवडक मध्ये काय बोललेलं मी ते डिलीट नाही केलेलं आहे, कारण माझ्यासाठी ते रेफरन्स मटेरियल असतं. तर ही हा काय म्हणू शकतो आपण, एक कलेक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे ज्याचं मला ते पाहिजे. त्यामुळे ते नसेल तर सुद्धा म्हणजे त्याची गरज आहे, त्यामुळे ते रिप्लेस करता येत नाही. आणि ब्रँड लेन्स आपण म्हणतो ना, की काही गोष्टी आता आपण चॉकलेट नाही म्हणत कॅडबरी म्हणतो, आपण टूथपेस्ट नाही म्हणत कोलगेट म्हणतो, किंवा आपण हे नाही म्हणत की मी ब्राउझरवरती जाऊन सर्च करतो, आपण म्हणतो लेट्स गुगल इट. किंवा मी हे नाही म्हणत की अरे जाऊन ह्याची फोटोकॉपी काढून आण, आपण म्हणतो झेरॉक्स काढून. याचा अर्थ काय की ते जे बिहेवियर आहे ना त्याला एक क्रियापदाचं स्वरूप आलेलं आहे आणि ते पसरतं. क्रियापद म्हणजे ते बिहेवियर डिनोट करतं आणि ते बदलणं कठीण आहे. तर किंवा आपण असं नाही म्हणत की अरे लेट्स कॉल अ टॅक्सी, आपण म्हणतो उबर बोले किंवा ओला बोले. तर म्हणजे लोकांच्या मनात त्याची अशी छबी तयार झालेली आहे की ते इरिव्हर्सिबल आहे. तर असं हे जरा मला मत मांडायचं होतं की वेन देर इज अ डिफरन्स ऑफ मोर दॅन आर इक्वल टू 4 इन ओल्ड बिहेवियर वर्सेस न्यू बिहेवियर, ह्या 3 गोष्टी होतात: इरिव्हर्सिबल बिहेवियर, हाय टॉलरन्स आणि युनिक ब्रॅडवर्दी प्रपोजिशन, आणि त्याच्यामुळे तुमच्या व्यवसायाला गती मिळू शकते. हे ज्या 3 गोष्टी सांगितल्यास, हा, पहिले काय म्हणलं सू? इरिव्हर्सिबल बिहेवियर हा, म्हणजे आपण म्हणजे आपण मित्रांनो परत थोडंसं असं बघूया. इरिव्हर्सिबल बिहेवियर म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपण जुन्या पद्धती वापरायला नाही बघणार, असं हो जे वर्तन, असं हो म्हणूया. दुसरा काय फॅक्टर म्हणलास? हाय टॉलरन्स. हाय टॉलरन्स म्हणजे आपण जरी ते तात्पुरती त्या गोष्टीत अडचण आली तरी सुद्धा आपण ते सहन करू, पण मी तिकडे जाणार नाही, असं जुनं सेकंड. म्हणजे उबरचं ऍप डिलीट मारणार हा, नाही. आणि तिसरं काय म्हणलास तू? हेच युनिक ब्रॅग वरती प्रपोजिशन, हा, हे आपल्याला म्हणजे लोकांना तुम्हाला, सांगावं असं वाटतं. हा, ब्रॅगवरती म्हणजे आपण अजून सोपं म्हणूया की ते का सांगावं असं वाटतं, कारण तितकं भारी आहे ते ऍक्च्युली. इतकं भारी आहे ते, इतकं आणि भारी आहे त्याने ते, आपल्या असं त्यातलं काळजाला भारी हात पण. घातलाय की ते सांगितल्यामुळे आपला जो एक भारतीय मानसिकतेतला प्रकार आहे की लोक म्हणणार अरे वा, ह्याला किती आपल्या आधी भारतीय असं माहिती काय नाही, पडलं. सगळीकडेच आहे. बर सगळीकडेच आहे, म्हणजे त्याच्यावर अगदी मूवी पण निघालेले आहेत समजा, जाऊ हो दे. हो पण हा पहिले कोण बोलेगा, मैं पहिले हा बोलूंगा.
हो. ते म्हणजे आपण फॉरवर्ड का करतो की आपल्याला ती किक हवी असते, तो हाय असतो की मी कधी ही माहिती सगळ्यात आधी माझ्या ओळखीच्या बरोबर, लोकांपर्यंत पोहोचवली बरोबर. असं. तर मला कळलेलं तू म्हटलंस त्यातलं असं, नंतर मला जे एक दोन विषय पण तुला ते पण सांगेन मी. हम्म. मला हे कळलेलं गोष्ट अशी की अं, एक जर आपण एक फुटपट्टी मांडली याची, की बाबा तुमचा प्रॉडक्ट उद्या समजा एखाद्याची फळाची सर्व्हिस आहे, फळं पोचवायची, तर ती फळं पोचवायची सर्व्हिस काहीतरी डिस्रप्टिव्ह आहे का? म्हणजे हम्म. आधीचं सगळं विस्फोट किंवा मोडीत काढणारी सर्व्हिस आहे का? हा. याची जर फुटपट्टी मांडली हम्म. तर ती कितपत आहे बाबा? तर हो. ती फुटपट्टी हम्म. साधारणपणे चारच्या पेक्षा जास्ती येत असेल तुमची, म्हणजे हा. थोडक्यात हो. अगदी साध्या भाषेत सांगायचं जर हो. निदान चार चौपट तरी त्याचा फायदा पाहिजे, इन हो. शॉर्ट. अगदी सांगायचं तर हो. म्हणजे रिक्षा पकडणे आणि ते रिक्षावाल्याची उज्जत घालणे त्याच्याऐवजी उबर करणे. हम्म. मी टॅक्सीपेक्षा रिक्षावाल्याचं म्हणतो, कारण रिक्षावाला हा खूप कॉमन गोष्ट आहे सगळीकडे. हम्म. हम्म. रिक्षावाले ते सुट्टे नसणं, त्यांच्याची उज्जत घालणं हे काहीच राहत नाही. हो. तर हा फायदा तुम्हाला कितपत वाटतोय, चौपट हो. वाटतोय का? हो. तर हा चौपटपेक्षा जर जास्त असेल हम्म. तर तो जो तुम्हाला जो त्याचा तो जो घटक आहे, हा हो. वाटणारा घटक तुमच्या सेवेमधला किंवा तुमच्या उत्पादनात जो घटक आहे, जो त्याला चौपटीपेक्षा जास्ती, आपण असं म्हणतो ना की अरे तू येशील ना 110% काम होईल, किंवा आता चौपट फास्ट काम होतं, पाचपट काम होतं. तर ही जी पट आहे ना, ती पट आणणारा जो घटक आहे त्यातला, हा. तर तो हा डेल्टा फोर असं म्हणूया आपण, हा. अगदी साध्या भाषेत ऍक्च्युली सांगायचं. हा म्हणजे दुसरं काय माहितीये सर, आपण कळत नकळतपणे बऱ्याच गोष्टी हे स्वतःच वेगळेपण सिद्ध करण्यासाठी सततचे करत असतो. फॉर एक्झाम्पल, जिम मध्ये जाऊन मला सिक्स पॅक्स का करायचे, मला कुठेतरी जाहिरातीत काम मिळेल एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये मिळेल किंवा येते. मला एकदम एक्स्ट्रीम उदाहरण दिलं तर मला आयव्ही लीगच्या युनिव्हर्सिटीमध्ये का जायचंय, म्हणजे अमेरिकेतल्या 7-8 आयव्ही लीग युनिव्हर्सिटी, कारण तेवढं प्रेस्टिजियस आहे ते. HBS हार्वर्ड मध्ये का जायचं मला, किंवा आजच्या तर भारतीय परिपेक्षात बोलायचं झालं तर मला ICSC मध्ये माझा मुलगा शिकतो हे सांगताना पालकच जमिनीपासून 2 इंच वर असतात असं मला जाणवलं, की ऑलमोस्ट जसं काय ICSC मधून शिकला म्हणजे तो हुशार होऊनच बाहेर पडणारा अशी गॅरंटी आहे, असं ते वर्तन. म्हणजे थोडक्यात आपण म्हणजे अगदी प्रत्येक हा वेळी आपण स्वतःच. म्हणूया की हा. भारीनेच नाही नुसता तो, पण हा. खरोखरच फरक करणारा फॅक्टर, तो बरोबर. घटक. हो. तर तो आपण बघूया की अगदी हम्म. साध्या भाषेत मी बोललो की हो. चारचा फॅक्टर त्यांनी दिले. डेल्टा फोर म्हणजे चार फॅक्टर नाही आहेत, तर तो घटक जर चारच्या तुमचा पटीत. चारच्या पटीत पाहिजे, म्हणजे असं सोप्पं हो. आपण हो. कधी म्हणूया. हो. हा. तर आणि त्यांनी छान उदाहरण दिलं, हे काय असं याच्यासारखं नाहीये, पकडता येणार नाही ते. परंतु आपण आपल्याला जर वाटलं तर आपण व्हॉट्सअपवरती कंपॅरिझन करावं. हो. असं. व्हॉट्सअप आणि एस एम एस बाद झाले जवळपास आता. हो. आणि व्हॉट्सअप बरोबर. आला किंवा कम्प्युटर आणि टायपरायटर गेले, मोडीत गेले समजा, किती असं आपण आपण बघू. कोडॅकचं उदाहरण बघितलंय, आपण नोकिया का बाहेर बाहेर फेकलं गेलं व्यवसायातून ते पाहिलंय, हे ते असं आहे ना. एनिवे, किंवा तर आता समजा ऍपलला आपल्याकडे महत्व आहे, पण असंच ब्लॅकबेरीने पण ट्राय केलं होतं, पण हो. ब्लॅकबेरी सॉफ्टवेअरच्या पद्धतीने ते इंटिग्रेट करू शकलं नाही. त्यामुळे पण तुम्हाला फेल्ड उदाहरणावरून पण आपल्याला समजतं की सुरुवात तर केली होती पण ते तेवढं आता डेल्टा वर निषाद, जमलं. आता हा. याच्यात बाबतीत तुला दुसरा पुढचा आणतो मी, हा. हा. म्हणजे आपण जे सगळं निवडक जे करतोय, जे करायचा प्रयत्न करतोय ते, हो. की आपण असं नाही करत आहे की टिपिकल जे ठरलेले पॉडकास्ट असतात ते हम्म. काहीतरी फंडेच बोलतात नुसते, हो. हा. हो. आणि फंडू बोलून नुसते सबस्क्रायबर वाढवणे हे काय आपला उद्देश नाहीये पहिल्यापासूनच, नाही. नाही. की आपल्याला एक कायमस्वरूपी सोर्स त्यातून निर्माण करायचा आहे. तर मला याच्यात असं म्हणायचं आहे की एक परत मी तिकडेच येतो, की एक छोटं गाव आहे किंवा छोटं शहर आहे. त्या हम्म. छोट्या शहरामध्ये एखाद्या माणसाने एखादा उद्योग मी गेल्या वेळी तुला उदाहरण दिलं होतं, कॉर्युगेटेड कॉरुगेटेड बसून. बॉक्सेस हो. तिथे नाही आहेत, हम्म. आणि त्यांनी कॉरुगेटेड बॉक्सेसचा व्यवसाय सुरू करायचा ठरवला. हो. तर त्याचा डेल्टा फोर काय असेल? हा. तर मी म्हटलं ना, ही आपण एक चौकट आखून दिली की विचार कसा करायचा, की आता आपण म्हटलं ना कोरुगेटेड बॉक्सेस करताना मी देते आहे, तर एकतर मला मार्केट आहे का, अजून कोण आहे, मी जे देणार आहे त्याच्यामध्ये इरिव्हर्सिबल बिहेवियर काहीतरी असणार आहे का. जर ते सेम असेल ना तर लोक आपण आयुष्यभर कम्पीट करत राहतो. मग तो जो मार्केटचा जो एक भाग आहे ना, पाय आहे, त्याच्यासाठी दोन कंपन्या भांडत राहतात है ना. तर ते तुम्हाला बघायला लागेल. आता हे प्रत्येक वेळी असणं निव्वळ अशक्य आहे सर, असं असेलच
आणि तरच व्यवसाय करायचा असं होणं निव्वळ अशक्य आहे. हम्म. आज मी इम्पोर्ट करतोय, 1760 जण आहेत मुंबईत इम्पोर्ट करणार. त्यामुळे तिकडे मी प्रत्येक तुझा अगदी कितीही काय तो डेल्टा फोर तितक्या ताकदीचा असेल पूर्ण असं नाही. व्यवसायच, मी पुढचे 20 वर्ष जरी ह्या क्षेत्रात काम करायचं म्हटलं ना, तरी तिथे डेल्टा फोर आणणं निव्वळ अशक्य आहे. हम्म. पण ऍटलिस्ट काय माहितीये की ते माहीत नसलं तर आपण त्या भ्रमात राहून काम करत राहू. ते माहीत असलं तर आता जसं म्हटलं की मग वेगळ्या पद्धतीने आपल्याला काय वेगळेपण सिद्ध करता येतंय का. आपण थोडा डिविएट होईल, पण उदाहरण चक्कल नाही, बसेल डेव्हिएट म्हणून. नाही होते. कारण नाही, मला काय उदाहरण म्हणायचं जे की सांगतोय ते, हा. हा, की पेंट इंडस्ट्रीमध्ये आपण एशियन पेंट्स बद्दल बोललो, ते लोक काय करतात हे ते. आता आपण आपल्याला हे सिद्ध आणि माहीत झालंय, ओपन सिक्रेट आहे, की एशियन पेंट्सचं जे पेंटचं केमिकल कॉम्पोजिशन आहे किंवा जो दर्जा आहे तो सर्वोत्तम आहे असं नाही. पण त्यांनी डेल्टा फोर कशावरती क्रिएट केला, तर त्यांनी डिस्ट्रीब्युशन वरती डेल्टा फोर क्रिएट केला. की ती एकमेव अशी कंपनी आहे की जिथे मधले लेयर्स नाही आहेत. म्हणजे कसं असतं की मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, डीलर आणि रिटेलर अशी साखळी असते ना. त्यांनी काय केलं की त्यांनी रिटेलर्सना सांगितलं की आम्ही स्वतः थेट कंपनीच्या फॅक्टरीतून, अंकलेश्वर फॅक्टरीमधून ट्रक निघून दिवसातून 4 वेळा, आता त्यांनी त्यांचे हब क्रिएट केले असतील, पण दिवसातून 4 वेळा तुमच्याकडे स्वतः गाडी येणार कंपनीची. तुम्हाला खूप जास्त वेळ माल ठेवायची गरज नाही, तुम्हाला खूप जास्त पैसा रोखायची गरज नाही. 4 वेळा येणार असं ठरवलं, 12 तासाचा जर विंडो पकडला की दुकान उघडं असतं, तर दर 3 तासाने गाडी येते. जो माल टाकते तो पुढच्या 3 तासात विकला गेलेला असतो. हे त्यांनी का केलं, तर त्याच्यामुळे त्यांनी एक स्वतःसाठी स्रोत तयार केला की एखाद्या दुकानातून माझ्याकडे आता डेटा आला आणि मोठा सॅम्पल साईज आला की मी जर 2 महिने, 5 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष त्या दुकानाचं माझ्याकडे सगळा पॅटर्न आहे. त्याने कुठला रंग विकला, कुठला टीन साईज म्हणजे 1 किलोचा विकला की 5 किलोचा विकला, कदाचित कोणाला विकला हेही समजू शकेल. त्या एरियात किती कन्स्ट्रक्शन चालू आहे, कुठल्या बिल्डरकडे पैसे आहेत, कुठल्याकडे पैसे नाही आहेत, लोकांचं ऑक्युपेशन काय आहे, श्रीमंत आहेत का, रिनोव्हेट करतात का दर वर्षाला घर, एवढा सगळा डेटा त्यांना मिळाला. जो ते लोक त्यांच्या प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये घेतात. म्हणजे उगाच काहीतरी प्रोड्यूस करायचं नाही. ह्याच्याने तुम्हाला आता 70,000 रिटेलरचं जाळं आहे भारतभर, तर तुम्हाला समजलं आहे की 1 किलोचे इतके डबे विकले जातात, तर तेवढेच बनवायचे, तेवढ्यासाठीच पैसे लावायचे. बरं, एकमेव अशी कंपनी आहे की जी MRP च्या 97% पैसे घेऊन जाते, 3% रिटेलरला मिळतात. आणि फक्त फक्त 3% रिटेलरला पूर्वीपासून होते, पण मधल्या सप्लाय चेनला बाद केल्यामुळे सगळे पैसे. बरं, आज कंपनीने प्रोडक्शन प्लॅनिंग साठी स्वतःच्या अकाउंट मधून पैसे लावले, माल बनवला, तो वितरकां थ्रू दुकानापर्यंत आला, दुकानदाराने विकला, त्याचे पैसे कंपनीला परत केले, कंपनीने ते परत बँकेच्या अकाउंट मध्ये जमा केले. ह्याला जे वर्किंग सायकल कॅपिटल म्हणतात ते फक्त 7 दिवसांचं आहे. एवढी महाकाय कंपनी. आता हे जे ते करतायत, हा जो त्यांना डेटा मिळतोय, तो कुठल्याही कॉम्पिटिटर पेक्षा 6 ते 15% जास्त आहे. त्यामुळे उद्या जगभरचे इन्व्हेस्टर एकत्र येऊन पैसे लावून त्यांनी काहीतरी पेंट बिझनेस करायचा म्हटला, तरी एशियन पेंट्सला मागे काढणं त्यांच्यासाठी निव्वळ अशक्य आहे. आता हा वेगळ्या पद्धतीने डेल्टा क्रिएट केला त्यांनी स्वतःसाठी. नाही, मला काय म्हणायचंय, बघा आता परत मी माझ्या उदाहरणाकडे येतो की एका छोट्या गावातला कॉरुगेटेड बॉक्सेसचं त्याला जर करायचं झालं, तर निदान त्यांनी एवढा तर नक्कीच, आपण परत त्या विषयाकडे होतो आपल्या, की व्यवसाय करताना मला फक्त कॉरुगेटेड बॉक्सेस कसे बनवायचे हे माहिती असून भागणार नाही. मला नुसतं बिझनेस सायकल काय आहे ते माहिती असून भागणार नाही. मला ट्रॅडिशनल मार्केटिंग किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकून भागणार नाही. तर मला हे कमीत कमी बघायला लागेल की माझ्याकडचे जे चालणारे कॉरुगेटेड बॉक्सेसचे मॅन्युफॅक्चर आहेत ते कुठल्या पद्धतीने करतायत, आणि त्यांना मी कुठल्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे, जसं याचं उदाहरण तुला माहिती असेल, कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट कॉम्प्युटर होता बघ. हो. कॉम्पॅक्ट आठवत हा. असेल तुला. हो. आणि नंतर डेलने आणलं. डन. हो. आणि डेलनी खूप कमी हो. इन्व्हेंटरी म्हणतात, कमी हो. इन्व्हेंटरीमध्ये काम केलं आणि हो. त्यांनी मॉडेल, कॉम्पॅक्टचं मॉडेल मोडीत काढलं. बरोबर काढलं. कॉम्पॅक्टचं हाय प्रोडक्शन मॉडेल होतं. हो. आणि डेलनी एक्झॅक्टली ते काढलं, कारण त्यांनी फॅक्टर काय शोधला की कॉम्प्युटर मधले जे पार्ट्स आहेत
तेच मुळात हम्म. सगळे सतत आयसोलेट म्हणजे ऑब्सोलेट होत हो जातात. म्हणजे हो हो नवीन तंत्रज्ञानामुळे आधीचे बाद होत जातात. हो. त्यामुळे त्यात गुंतवण्यात अर्थ नाही. त्यामुळे त्यांनी जी हम्म. इन्व्हेस्टमेंट 90% कॉम्पॅक्टची होती ती यांनी बरोबर. फक्त 10% आणली. हो तर असं जर आपल्याला करता आलं हो. काही. हा. माझ्याकडचं एक पुण्यातलं एक छोटंसं उदाहरण आहे. हम्म. की एक कंपनी जे ते प्रिंटिंग जे करतात ओव्हर प्रिंटिंग करतात ना, हम्म. म्हणजे नंतर बॅच नंबर वगैरे करतात. ते हम्म. ओव्हर प्रिंटिंग तिथलं तिथे करतात. मग ते हो. तात्पुरतं असं दिसताना दिसतं की हम्म. यांच्याकडे मशीन नाही आणि तिकडे खर्च जास्ती होतोय. हम्म. पण शेवटच्या घटकेला त्यांचा बॅच नंबर येतो हा. आणि टाइम टाकतायत ते. काय हा. करतात ते उत्पादनावर ते टाइम टाकतात. ओके. त्यामुळे ग्राहकाच्या जेव्हा हातात येतं तेव्हा त्याला हा. कळतं की हा सगळ्यात जास्ती फ्रेश मिळायला मला माल आहे. ओके. त्यामुळे बरोबर. देअर इज विनिंग. तर तो त्याचा डेल्टा हो. पूल त्यांनी क्रिएट केलाय. तर हो. मला असं म्हणायचं की कॉर्रुगेट बॉक्सेसचं सुद्धा हो. इतर लोक कसं करतायत हे जर हो. तुम्ही बघितलं हो. आणि जर मला त्याच्या बदल्यात मला काय करता आलं याच्यात जर हो. याच्यात बऱ्यापैकी वेळ घालवायला पाहिजे. दॅट इज ते तू म्हणतोयस ते बॅकवर्ड वेगळे पण इंटिग्रेशन आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशन. हे अजून बॅक दोन एंड उदाहरणं इंटिग्रेशन. मी देतो सर, म्हणजे काय पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. आता डिओड्रंट आणि बॉडी स्प्रे ते ऑलरेडी एस्टॅब्लिश कॅटेगरी आहेत. आणि बऱ्याच म्हणजे पुलंनी 1976 साली आय गेस जावे त्यांच्या देशा लिहिलं होतं पुस्तक. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की प्रत्येक डिओड्रंट किंवा स्प्रेची जाहिरातीचा प्रकार काय, तर कुठलीतरी स्त्री येऊन तुम्हाला आलिंगन देते, मिठी मारते, म्हणजे त्याच पद्धतीने सगळ्या जाहिराती. हम्म. देन कम्स फॉग, ज्याने हम्म. काय आयडेंटिफाय केलं की भारतीय मानसिकतेला जे स्प्रे होतात त्यांना व्हॅल्यू फॉर मनी काय माहितीये, त्यांनी त्याला नंबर दिला. एक तर तो फ्रेग्रन्स टिकला पाहिजे 5-6 तास, आणि एकदा तुम्ही जेव्हा मारता किंवा त्याचा जो व्हॉल्यूम आहे आतमधला तो जास्त असला पाहिजे. आणि त्याला त्यांनी नंबर दिला, लोकांच्या डोक्यात घातलं ते की 800 स्प्रे पर बॉटल. ही एवढीच हे गोष्ट. आणि आज फॉगने एक्सला ऑलमोस्ट बाजारातून बाहेर ढकललेलं आहे. 30% मार्केट शेअर आहे. दर्शन पटेल अहमदाबादची कंपनी आहे, ह्याच्या आधी मूव्ह, इचगार्ड वगैरे ब्रँड त्यांनी काढले. आणि फॉग ऑलरेडी एस्टॅब्लिश कॅटेगरीमध्ये त्यांनी एफिशियन्सी वाढवली किंवा वेगळे पण असं सिद्ध केलं की पर बॉटल तुम्हाला जास्त व्हॉल्यूम मिळतोय आणि फ्रेग्रन्स लॉंगर पिरियड ऑफ टर्म साठी टिकणार आहे. हा इन्साइट होता, हा कंझ्युमर बिहेवियर वरून आला होता आणि तो त्यांनी हे केलं. डवचं मी उदाहरण घेतलं. लोकांना ड्राय झालेली स्किन आवडत नाही. डव मध्ये दुधाचं प्रमाण हार्डली 6% आहे. पण ते जाहिरात, त्याचं पॅकेजिंग कसं आहे की दुधाचा बनलेला साबण आहे आणि तो ड्रायनेस काढणार आहे, आणि ती कॅटेगरी क्रिएट केली त्यांनी. दुसरं, आता टीव्हीवरच्या जाहिराती, रेडिओवरच्या जाहिराती ह्याच्याने ऍक्च्युअली कन्व्हर्जनला फरक पडतो का, हा अभ्यासाचा विषय. पण कुणाल शाह असाच्या कंपनीमध्ये काय करतो माहितीये, तुम्ही जर क्रेडचे युजर झालात तर तो त्या माणसाच्या ऑफिसमध्ये त्याच्या वाढदिवसाला केक पाठवेल. आता वेगळेपणाच्या हिशोबाने मी बोलतोय, तो घरी का नाही पाठवत, ऑफिसमध्ये का पाठवतो? तर ऑफिसमध्ये कोणाच्यासाठी तरी केक आला लंच टाइम मध्ये, तर 4 जण विचारणार आहेत, अरे कोण आहे? अरे क्रेड म्हणून एक कूल कंपनी. बरं, ऑफिसमध्ये जर तुम्हाला मी दुपारी केक पाठवला आणि तुम्ही संध्याकाळी ऑफिसमधून निघून घरी राहणार आहे, तर तोपर्यंत तुम्ही केक साठी थांबणार नाही, तो वितरू तर तुम्हाला तो तिथेच खायचा. आणि मग खाताना 4 लोक विचारणार आहे जे पोटेन्शियल कस्टमर होऊ शकतात. म्हणजे हा जाहिरातीमध्ये काय फारसा खर्च नाही झाला, पण त्यांनी त्यांची रीच वाढवला, त्याची व्हायरॅलिटी वाढवली. जस्ट विचार केला त्यांनी की काय होऊ शकतं, केक वितरणार त्यामुळे तो घरी जाणार नाही, ऑफिसमध्ये गेला तर 4 लोक जे पोटेन्शियल कस्टमर आहेत त्यांचे परचेस पॉवर आहे, तर त्यांच्यापर्यंत मी पोहोचलो. असं काहीतरी करायला लागेल असं. हरकत नाही. हम्म. परत संपवताना फक्त 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत की एक तर तू मला एक कुणाल शाहचा व्हिडिओ दिलास हो. स्वतःला. हा, म्हणजे तर तो त्याची डिस्क्लेमर आहे की हे माझं काही नाहीये. हा इदम न मम हे म्हणजे आपण हे म्हणतोय. तिथून आलेलं आहे, सगळं क्रेडिट त्याचं आहे. तो ह्याच्याबद्दल जे बोललाय तो व्हिडिओ तुम्हाला पॉडकास्ट मध्ये लिंक मध्ये सौमित्र सर देतील. हा आपण आणि लिंक टाकू त्याची खालती. हे तर असणार आहे. आणि त्याचं म्हणजे मुद्दाम तो आम्ही इकडे प्ले का करत नाही की ते करणं न लागतं आपल्या मराठीमध्ये हे ज्ञान आपल्यापर्यंत आपल्याला छानपैकी वापरतंय. आपण कायम स्थानपोतीचं उदाहरण देतोय पहिल्यापासून. हम्म. ते माझं खरं त्याचं याचं प्रेरणा ती आहे बरं. की जर 1200 सालामध्ये चक्रधर स्वामी आणि महिमभटांनी निर्माण केलं ते अजून मी वापरतो. आणि जीपीएस मध्ये जी माहिती नाही ती त्याच्यात मिळते. डेल्टा त्याची 4 आहे तो. क्या बात
क्या बात है, क्या बात ते है, बढ़िया. डेल्टा फोर आहे ते. बहुत बढ़िया, बहुत असं बढ़िया. म्हणजे तर इतके वर्ष राहणं, किती लोकांनी वापरल्यापेक्षा इतके वर्ष ते राहणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. किंबहुना ती जास्ती महत्वाची गोष्ट आहे. मला मध्ये कोणीतरी विचारलं होतं की का बरं आपल्याकडे साहित्य जतन केलं गेलं नाही. म्हटलं असं कोण म्हणतंय साहित्य जतन नाही केलं गेलं. आपण जे आज सदा सर्वदा म्हणतो सहज, किंवा शुभं करोती म्हणतो, रामरक्षा म्हणतो, हे साहित्य जतनच केलंय. आणि किती तो डेल्टा फोर किती परफेक्ट आहे की मी तुला शिकवलं ना, संपलं, हो संध्याकाळी आलं ते, मी हो नष्ट होऊ शकत नाही. नाही मी नष्ट झालं बरोबर. तरच नष्ट होणार नाही. हो पण लहानपणीच मुखोद्गत केलेलं आहे ती गोष्ट. अगदी. तर एनिवे, तर मला वाटतं सगळ्यांना आवडलं असेल. अ, हम्म, हे पॉडकास्ट, याला सुद्धा पॉडकास्टला अगदी मराठी शब्द शोधायला नको, हम्म, परंतु हे जे पॉडकास्ट आहे, हम्म. तर हे तुम्ही जरूर ऐका, लोकांना ऐकवा, लिंक शेअर करा. आणि याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं की याच्यानंतरची काही चर्चा आमच्या ग्रुपवरती होत असतात, प्रत्यक्ष भेटत असतो आम्ही. तर तुम्हाला जर मेंबर व्हावंसं वाटलं तर निवडक उद्यमीचे सदस्य जरूर व्हा. आमची 6 जानेवारीला आमची पहिली मीटिंग शनिवारी आहे. इन पर्सन मीटिंग आहे, ही मेंबरची मीटिंग असते. तर 6 जानेवारीच्या मीटिंगसाठी तुम्हाला जर यायचं असेल तर मला किंवा निशांत सरांना तुम्ही जरूर एक मेसेज पाठवा. निशांत सर, तुमचा नंबर जरा सांगताय, कोणाला हो बोलावं असं वाटलं तर. इथे आहेच, पण तरी हो सुद्धा आहे. सांगलं तरी सुद्धा. 9892 727 4445. जाता जाता फक्त एक गोष्ट अजून एक सांगतो की निशांत तुम्हाला दिसतात आवळे. निशांत आवळेंचं उत्पादन तुम्हाला दिल के करीब, जे तुम्हाला एक फेमस शो आहे, सुलेखा तळवलकरांचा शो आहे, बरोबर आहे. युट्यूबला. तर हो त्याच्यामध्ये जे पहिले जे काही स्पॉन्सर्ड बॅग्स असतात, तर निशांत आवळेंच्या त्या, मला वाटतं 2 वर्ष तरी झाले ना तुला, मला वाटतं हो 2 वर्ष कंटिन्यूड 2 वर्ष. प्रत्येक शोला तुम्हाला त्या बॅग्स लोकांनी, सेलिब्रिटीजना गिफ्ट केलेल्या दिसतील. तुम्हाला जर वाटलं तर त्यांच्याशी जरूर संपर्क साधा. एक उद्योमी म्हणून उद्योग झालेला प्रत्येकालाच आवडेल. आणि माझ्यासाठी माझी ओळख सांगायची तर मी एक डिजिटल मार्केटिंग सल्लागार आहे, कन्सल्टंट आहे. तर कोणाला काही लागलं, कन्व्हर्जन फोकस म्हणतो आम्ही, त्यातनं धंदा होईल असं बोलतो. आणि हे ज्ञान शेअर करायचा उद्देश एवढाच आहे की मराठी समाज वाढत जावा, त्याची व्यावसायिकता वाढत जावी, आणि भरपूर समृद्धी आणि भरपूर याच्यात संपत्ती निर्माण व्हावी. हा आपल्या संस्कृती आणि याच्यातलं संपत्ती निर्मिती एकत्र निर्मिती यावी. एकत्रित करणे, तो नेहमी म्हणतो की हे निवडक उद्यमीचं काम आहे. मी मगाशी सांगितलं तसं, ज्यांना मेंटरिंग हवं असेल, वर्षभर साधारण मेंटरिंग, बाहेर आम्ही खूप जास्ती पैसे घेतो, परंतु मेंटरिंग तुम्हाला हवं असेल तर निवडक उद्यमीचं फक्त सभासदत्व, एवढी एकच आमची अपेक्षा आहे. कारण हा ज्ञानाचा जरा तुम्ही ऐकावा हे म्हणणं आहे, त्यातला तो एक भाग आहे. म्हणजे कंडिशन असं नाही म्हणत आहे, परंतु तुम्ही जर केलं तर आपण तेही करू शकतो. तर धन्यवाद. आणि ओके. पुढचा विषय सुद्धा तुम्हाला येईलच पटकन. पुढच्या शुक्रवारी आम्ही. हो सांगतो. असंच एका कन्सेप्ट बद्दल बोलणार आहे, पण आता गेले 3 दिवस मी एक वेगळंच काहीतरी ऐकतो आणि मला आता अजून माझी सरफेस लेवललाच अंडरस्टँडिंग आहे. तर मे बी ह्या आठवड्यात अजून मला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. तर पण फार रिव्होल्युशनाइज आहे ते. तर हरकत नाही. त्याच्याबद्दल कदाचित बोलेन मी. हो हा, आणि आम्हाला काय गुपित ठेवायचं नाही असं काय, पण हा. फक्त मी माहिती अजून सांगायचं. घेतलेली नाही म्हणून मी नाही हा, पण निशांत, सांगणार. निशांत मला वाटतं की तू मात्र हे आपलं पहिला चरण त्याच्यातलंच ठेवलं असेल तू, की हो व्यवसायात त्याच्यात. पडायच्या आधीचीच गोष्ट आहे, नाही का. हो म्हणजे त्याच्याबद्दल मी पुढच्या 2-3 एपिसोडचा विचार केला होता आणि मुद्दे काढले होते म्हणजे आणि हा, ते मग मला त्याच्यालाच त्यालाच त्यालाच सगळे धरून हे असेल असं, है ना. नाही हे थोडंसं वेगळं आहे त्यामुळे, पण ते आता सांगणं गरजेचं आहे कारण. पण पण त्याला ठीक धरून आहे आपण असणार म्हणजे व्यवसायाच्या पूर्वीचीच स्टेप आहे ही, हे नक्की. व्यवसायाशीच संबंधित आहे ते हो. आणि इनफॅक्ट खूप जास्त रेव्होल्युशनाइज आहे ते. ओके. चलताय. पण चलो, हो लेट स्टॉप नाऊ. चालेल. तासाच्या वरती होऊन गेला, ओके. म्हणता म्हणता. तर धन्यवाद. ऑल राईट. असेच भेटत राहू. थँक्यू. येस. थँक्यू.